इथं लक्ष्मी कंपनी प्लॅन टू प्रिपेअर प्रोडक्शन बजेट. लक्ष्मी कंपनी प्लॅन टू प्रिपेअर प्रोडक्शन बजेट फॉर देअर थ्री प्रोडक्ट्स एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. पहिले सेल्स दिलं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये. तर पहिले प्रोडक्शन बजेट मध्ये सेल्स लिहून टाकायची असते. सेल्स 1,22,000, 1,24,000 आणि 1,30,000. 1,22,000, 1,24,000, 1,30,000 प्लस क्लोजिंग स्टॉक. 1 जानेवारीचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक, 31 डिसेंबरचा म्हणजे क्लोजिंग स्टॉक. आता पहा, सेल्स पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दिली 1,22,000, 1,24,000, 1,30,000. त्याच्यात प्लस करा क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 डिसेंबरचा स्टॉक 20,200, 19,050, 21,000. तर सेल मध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 डिसेंबरचा स्टॉक प्लस करावा. उत्तर आलं. याची बेरीज करून टाका सेल मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस केलं की. आणि त्याच्यातून मायनस करावा ओपनिंग स्टॉक म्हणजे 1 जानेवारीचा स्टॉक. हाही प्रश्नात स्पष्ट दिलेला आहे. एक्स 26,700, वाय 30,200, झेड 31,200. ठीक आहे. आता सेल्स मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस केलं, मायनस करा ओपनिंग स्टॉक आणि येणाऱ्या उत्तराला म्हणावं प्रोडक्शन. तर हे झालं प्रोडक्शन. म्हणजे सेल्स मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस करा आणि ओपनिंग स्टॉक मायनस करा, आलेल्या उत्तराला म्हणतात प्रोडक्शन. हा आता जे मी तुम्हाला प्रश्न पाठवले त्याच्यात 2 प्रश्न होते, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे एवढंच आहे. तो बाजूला लिहिलेला प्रश्न हा दुसरा आहे. तर एक्स वाय झेड पहिले सेल्स 1,22,000, 1,24,000, 1,30,000. त्याच्यात प्लस वर्षाच्या शेवटचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक 31 डिसेंबरचा स्टॉक 20,200, 19,050 आणि 21,000. त्याच्यात बेरीज केली क्लोजिंग स्टॉक प्लस केल्यावर एक्स वाय झेड ची. त्याच्यातून ओपनिंग स्टॉक मायनस करा म्हणजे 1 जानेवारीचा. एक्सचा ओपनिंग स्टॉक एक्स मधून मायनस, वायचा ओपनिंग स्टॉक वाय मधून मायनस, झेडचा ओपनिंग स्टॉक झेड मधून मायनस. हे आलं प्रोडक्शन. तर हे एवढंच सोपं आहे पहा प्रोडक्शन बजेट. मी सुरुवातीला 5 प्रश्न घेतले होते, शेवटी म्हणलं 2 प्रश्न घेऊन टाकू, कारण परीक्षेत असा प्रश्न 15 मार्काला दरवर्षी येतो. आता दुसरा प्रश्न पहा, मी तुम्हाला आज 2 पाठवले होते. प्रश्न असाच आहे परत एकदा. प्रिपेअर प्रोडक्शन बजेट ऑफ विमल कंपनी. आता प्रोडक्शन बजेट विमल कंपनीचं. आता इथे पहिले विमल कंपनीची सेल्स पहा. तर विमल कंपनीची सेल्स हे पी ची 70,000, क्यू ची 82,000 आणि आर ची 90,000. सेल्स पी 70,000, क्यू 82,000, आर 90,000. तर प्रोडक्शन बजेट मध्ये जसं आपण करतो, पहिले सेल्स लिहून टाका. पी ची पी ला, क्यू ची क्यू ला, आर ची आर ला. तर पहिले सेल्स लिहून टाकलं. त्याच्यात प्लस करा क्लोजिंग स्टॉक. आता इथं पहा, या प्रश्नात तारखेची थोडी गडबड आहे, बरेच जण कन्फ्युज होतात. इथं पहिलं दिलं पहा 1/7/24 म्हणजे 1 जुलै 24 आणि दुसरं दिलं 30 जून 25. 24-25 पहिलं वर्ष म्हणजे ओपनिंग, दुसरं वर्ष म्हणजे क्लोजिंग. पहिली तारीख ओपनिंग, दुसरी तारीख क्लोजिंग. 24 म्हणजे ओपनिंग, 25 म्हणजे क्लोजिंग. म्हणजे आखरी कॉलम मध्ये 30 जून 25 चा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. तर पहिले तुम्ही पी क्यू आर ची सेल लिहून टाकली. 70,000, 82,000, 90,000. याच्यात प्लस क्लोजिंग स्टॉक म्हणजे 30 जून 25 चा. परत सांगतो मी, पहिलं वर्ष 24 ओपनिंग, दुसरं वर्ष 25 क्लोजिंग. 15,000, 14,000, 13,000. 15,000, 14,000, 13,000. तर सेल्स मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस करा. 70,000 15,000 प्लस केली तर 85,000. 82,000 14,000 प्लस केली तर 96,000. आणि सेल्स 90,000 13,000 प्लस केले तर 1,03,000. तर सेल्स मध्ये 25 चा स्टॉक 2025 चा स्टॉक
म्हणजे क्लोजिंग स्टॉक आणि त्याच्यातून मायनस करावा ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक कसा मायनस होतो? आता हे असाच होतो मायनस, जसा 70,000 क्लोजिंग स्टॉक प्लस झाला त्या टोटल मधून ओपनिंग स्टॉक मायनस करावा. तर परत सांगतो मी, 24चा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक 11,000, 12,000, 10,000. पी 11,000, क्यू 12,000, आर 10,000. तर सेल्स मध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणजे 2025 या वर्षाचा स्टॉक प्लस करा. दुसऱ्या वर्षाचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक असतो. 24 पहिलं वर्ष आहे, 25 दुसरं वर्ष आहे. 24चा स्टॉक ओपनिंग असेल, 25चा स्टॉक क्लोजिंग असेल. सेल मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस केला म्हणजे 25चा 15,000, 14,000, 13,000 आणि त्याच्यातून मग बेरीज करून ओपनिंग स्टॉक म्हणजे 1 जुलै 24चा स्टॉक 11,000, 12,000, 10,000 मायनस केला. तर सरळ सोपा फॉर्म्युला आहे प्रोडक्शन बजेटचा. सेल्स मध्ये क्लोजिंग स्टॉक प्लस करा, ओपनिंग स्टॉक मायनस करा, येणारं उत्तर म्हणजे प्रोडक्शन. तेवढं प्रोडक्शन आपल्याला करावं लागेल. आणि अशा प्रकारे जवळपास 15-16 प्रश्न वेगवेगळे शिकवल्यावर आपला हा पहिला टॉपिक संपला. प्रोडक्शन बजेट, सेल बजेट. परीक्षेत जास्त करून प्रोडक्शन बजेटच येतं आणि चुकून जर सेल्स बजेट आलं तर आपण शिकवलेल्या प्रश्नापैकीच एक येणार. आता आपण दुसरा चॅप्टर पाहू. दुसराही चॅप्टर थोडा सोपाच आहे. त्याच्यात फॉर्म्युले, एकूण फॉर्म्युले 7 आहेत. फॉर्म्युले मी आज रात्रीच ग्रुपवर टाकून देईन, पण त्या टॉपिकची मी थोडक्यात थेरी सांगतो. पहा, दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे कॉस्ट, व्हॉल्यूम, प्रॉफिट. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे, हे मॅनेजमेंट अकाउंट आहे बरं. पहिला चॅप्टर होता बजेट कंट्रोल, दुसरा चॅप्टर आहे कॉस्ट. कॉस्ट, व्हॉल्यूम, VOLUME, कॉस्ट, व्हॉल्यूम. आणि त्याच्यानंतर कॉस्ट लिहिलं पहिले, डॅश केलं, त्याच्यानंतर लिहिलं व्हॉल्यूम, त्याच्यानंतर लिहायचं प्रॉफिट. तर चॅप्टरचं नाव आहे कॉस्ट, व्हॉल्यूम, प्रॉफिट. एकदम सोपा चॅप्टर, मॅनेजमेंट अकाउंटचा दुसरा चॅप्टर. याच्यात फक्त फॉर्म्युले, फॉर्म्युले एकूण 7 आहेत. एकूण 7 सूत्र आहेत. परीक्षेत ते कोणतेही 4 विचारतात. आता कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट म्हणजे खर्च, कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस. व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे तयार झालेल्या वस्तूंची संख्या. म्हणजे समजा एक चप्पल बनवणारा कारखाना आहे, त्यांनी 10,000 चपला तयार केल्या, तर 10,000 झालं व्हॉल्यूम. त्यांना खर्च आला 5,00,000 रुपये, तर 5 लाखाला म्हणावं कॉस्ट. म्हणजे एकूण जो काही खर्च आला त्याला म्हणायचं कॉस्ट. जेवढ्या वस्तू तयार झाल्या त्याला म्हणायचं प्रॉफिट. आणि व्हॉल्यूम म्हणजे सॉरी, एकूण जो काही खर्च आला, एकूण जो काही खर्च आला त्याला म्हणायचं कॉस्ट. जेवढ्या वस्तू तयार झाल्या त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. आणि प्रॉफिट म्हणजे दुकानात वस्तू विकून झालेला नफा किंवा कारखान्यात वस्तू विकून झालेला प्रॉफिट. कॉस्ट म्हणजे खर्च, व्हॉल्यूम म्हणजे तयार झालेल्या वस्तूंची संख्या, प्रॉफिट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे नफा. आता याच्यात कॉस्ट म्हणजे खर्च, कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस. खर्च पण दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड एक्सपेन्सेस, दुसरं व्हेरायबल एक्सपेन्सेस. एक फिक्स्ड एक्सपेन्सेस आणि दुसरं व्हेरायबल एक्सपेन्सेस. फिक्स्ड एक्सपेन्सेस पहिलं, दुसरं व्हेरायबल एक्सपेन्सेस. फिक्स म्हणजे असे खर्च जे बदलत नाही, जे सारखे राहतात, ज्यांची अमाऊंट दर महिन्याला सारखीच असते. सेल कमी हो का जास्त हो, जे खर्च बदलत नाही त्यांना म्हणायचं फिक्स्ड एक्सपेन्सेस. उदाहरणार्थ जागेचा किराया. आता तुम्ही एखाद्या किरायाच्या जागेत हॉटेल टाकलं आणि हॉटेलमध्ये जास्त कस्टमर आले तर किराया काही वाढत नाही. कमी कस्टमर आले तरी किराया कमी होत नाही. तो दर महिन्याला जर 10,000 रुपये असेल तर 10,000 रुपयेच किराया राहणार.
मग असे खर्च जे बदलणार नाहीत त्यांना म्हणायचं फिक्स्ड एक्सपेन्सेस. जसं की रेंट, जसं की सॅलरी. जागेचा किराया दर महिन्याला फिक्स, सॅलरी दर महिन्याला फिक्स. मी एक उदाहरण म्हणून द्यायलोय, लिहिण्याची काही गरज नाहीये. तर रेंट, सॅलरी हे खर्च फिक्स्ड असतात. आणि व्हेरायबल कशाला म्हणावं? आता लाईट बिल. आपल्या घरचं लाईट बिल दर महिन्याला बदलत राहतं. म्हणून त्याला म्हणायचं व्हेरायबल एक्सपेन्सेस. म्हणजे पहा, हॉटेलमध्ये काही खर्च जसं की जागेचा किराया, जसं की नोकरांची पगार ही फिक्स्ड असते. दर महिन्याला तेवढीच होते. कमी गिऱ्हाईक येवो का जास्त येवो. पण लाईट बिल, कच्चा माल हे खर्च मात्र दर महिन्याला बदलतात. त्याला व्हेरायबल एक्सपेन्सेस म्हणतात. आता जसं हॉटेलमध्ये गिऱ्हाईक जास्त आले तर दूध, साखर, पत्ती जास्त लागल, कमी आले तर कमी लागल. मग असे खर्च जे जास्त विक्री झाली तर जास्त होतात, कमी झाली तर कमी होतात. तशा खर्चांना म्हणायचं व्हेरायबल. आणि असे खर्च जे विक्री कमी हो का जास्त हो, जेवढ्याला तेवढेच होणार, त्याला म्हणायचं फिक्स्ड एक्सपेन्सेस. आता हा टॉपिक जो दुसरा आपण सुरू करायलो हा एकदम सोपा कशामुळे? तर फिक्स्ड एक्सपेन्सेस, व्हेरायबल एक्सपेन्सेस त्याची सरळ सरळ अमाऊंट प्रश्नातच दिलेली असते. आणि आपल्याला ते विचारतात, ग्रॉस प्रॉफिट सेलच्या किती टक्के ते सांगा. ग्रॉस प्रॉफिट सेलच्या किती टक्के ते सांगा. मग विचारतात 50,000 प्रॉफिट कमवायचं तर सेल किती करावी लागेल? म्हणजे प्रॉफिट त्यांनी दिलं 50,000, आपल्याला विचारली सेल. 50,000 प्रॉफिट असेल तर सेल किती? तिसऱ्या फॉर्म्युल्यात विचारतात 5 लाखाची सेल झाली तर प्रॉफिट किती? म्हणजे प्रॉफिट दिलं तर सेल काढा, सेल दिली तर प्रॉफिट काढा. ग्रॉस प्रॉफिट सेलच्या किती टक्के ते काढा. त्याला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ म्हणतात. ग्रॉस प्रॉफिट सेलच्या किती टक्के ते म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ त्याला म्हणायचं. तर असे वेगवेगळे याच्यात एकूण 7 फॉर्म्युले आहेत. टॉपिक हा दुसरा पूर्णपणे फॉर्म्युल्यावर आधारित आहे आणि टॉपिक थोडासा सोपा आहे. त्याच्यामुळं हा टॉपिक समजणं काही जास्त अवघड नाहीये. आता उद्या उद्यापासून आज मी काय करेल, तुम्हाला याचे काही फॉर्म्युले 7, ते 7चे 7 फॉर्म्युले मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवर लिहून टाकून देतो. तुम्ही ते रजिस्टरवर लिहून घ्या आणि रोजच्या सारखं परत उद्या मी पहिले एक प्रश्न टाकल, मग त्याचं उत्तर टाकल. म्हणजे पहा, परीक्षेत तसा प्रॉब्लेम ही कॉस्ट व्हॅल्यू प्रॉफिटचा. त्याच्यात एकूण 7 फॉर्म्युले, 7चे 7 विचारत नाहीत एकाच प्रश्नात. 7 पैकी कोणतेही 4 विचारतात. तर 7ही फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून टाकतो आणि नंतर मग हे तुम्हाला परत मी उद्या शिकवतो. आणि परत सांगतोय मी, की ज्यांच्याकडे टेलिग्राम ॲप नाहीये, ते टेलिग्राम ॲप डाउनलोड करा. मी या क्लासचाही, आजच्या क्लासचाही व्हिडिओ हे टेलिग्राम ॲपवर तुम्हाला सेंड करेन. तर ठीक आहे, परत उद्या भेटू.